मुलांनो, वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. इतिहास इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 6 आपण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे भारतातील दुसरे नागरीकरण आणि यामध्ये 7 उपघटक आहेत. त्यातील आपण आज चौथा उपघटक अभ्यासणार आहोत, महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे. महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे यापूर्वीचे 3 उपघटक आणि 5 प्रकरणं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही क्रमाने पाहू शकता. चला तर पाहूया आपण. चौथा उपघटक आहे महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे. कोणकोणती नगरं आहेत ती क्रमाने आपण आता पाहूया. पहिलं आहे काशी. हे महाजनपद 16 महाजनपदांच्या सुरुवातीच्या काळात अधिक बलशाली होते. आपण 16 महाजनपदं कोणती आहे त्याची माहिती घेतलेली आहे. त्यातलं हे सर्वात सामर्थ्यवान बलशाली असं महाजनपद. त्याची राजधानी होती वाराणसी. वाराणसी राजधानी. काशी महाजनपदाचे जे राजे होते ते महत्त्वाकांक्षी होते खूप, की आपलं राज्य वाढवायचं, महत्त्वाकांक्षी असून त्यांच्यापैकी अनेकांना सब्बराजुनाम अग्गराजा, सब्बराजुनाम अग्गराजा याचा अर्थ असा की सर्व राजांमधील प्रमुख राजा, सर्व राजांमधील प्रमुख राजा बनण्याची इच्छा होती असे उल्लेख जातक कथांमध्ये येतात. की इतके महत्त्वाकांक्षी ते राजे होते की सर्व राजांच्यामध्ये प्रमुख राजा बनण्याची त्यांची इच्छा होती. महावग्ग या ग्रंथामध्ये काशीच्या राजाने कोसलाचा, ग्रंथाचं नाव लक्षात ठेवा, महावग्ग या ग्रंथामध्ये काशीच्या राजाने कोसलाचा पराभव केलेला आहे. कोसलच्या राजाचा पराभव केला आणि ते काशी महाजनपदामध्ये विलीन केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे अतिशय महत्त्वाकांक्षी राजे. मगधाचा राजा अजातशत्रू याने काशी राज्य मगधामध्ये विलीन केले आणि मगधचा राजा होता अजातशत्रू. त्याने काशी राज्य जिंकून घेतलेलं आहे आणि ते मगधमध्ये विलीन केलं आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये. अजातशत्रू हा राजा गौतम बुद्धाच्या समकालीन होता. गौतम बुद्ध यांच्या समकालीन राजा अजातशत्रू आणि तो होता मगधचा राजा. दुसरं महाजन राज्य पाहूया आपण, कोसल. भारतातील उत्तर प्रदेश आणि नेपाळमधील लुंबिनी या प्रदेशांमध्ये प्राचीन कोसल महाजनपदाचा विस्तार झालेला होता. आता महाजनपद कोसल जे आहे त्याचा विस्तार उत्तर प्रदेशपासून तर नेपाळमध्ये लुंबिनी या प्रदेशापर्यंत प्राचीन कोसल महाजनपदाचा विस्तार झालेला होता. आणि राजधानी श्रावस्ती ही कोसलची राजधानी होती. श्रावस्ती राजधानी. कोसल महाजनपदाचा राजा प्रसेनजीत किंवा प्रसेनदी, राजाचं नाव होतं प्रसेनजीत किंवा प्रसेनदी, हा गौतम बुद्धाचा अनुयायी होता, शिष्य. मगधचा राजा अजातशत्रू याने कोसलचा पाडाव करून ते मगधामध्ये विलीन केले आणि अजातशत्रू या राजाने कोसलसुद्धा जिंकून घेतलेला आहे. कोसलचा पराभव केला आणि आपल्या राज्यात मगधमध्ये विलीन केलेलं आहे. पसेनदी हे प्रसेनजीत या नावाचे पाली भाषेतलं रूप आहे. प्रसेनजीतचा माहिती दिलेली आहे की पसेनदी हे प्रसेनजीत या नावाचे पाली भाषेतलं रूप आहे, पाली भाषेतलं नाव. पुढचं राज्य पाहूया आपण, महाजनपद अंग. तिसरं, या महाजनपदाची राजधानी चंपा. चंपा राजधानी. ते सागरी व्यापाराचे केंद्र होते समुद्रकिनारी असल्याने. बिंबिसाराने अंग महाजनपदाचा पाडाव करून ते मगध राज्यामध्ये विलीन केले. बिंबिसार हा जेव्हा मगधचा राजा होता त्याने अंग राज्याचा पाडाव केलेला आहे किंवा पराभव केलेला आहे आणि आपल्या राज्यात विलीन केलं. मगध राज्यामध्ये ते विलीन केलं. पुढचं आहे चौथं, मगध. या महाजनपदाची सुरुवातीची राजधानी गिरिव्रज किंवा राजगृह येथे होती. दोन्ही नावं एकच आहेत, गिरिव्रज किंवा राजगृह येथे होती. 5 टेकड्यांनी वेढलेले असल्यामुळे गिरिव्रज हे शत्रूसाठी दुर्गम होते. म्हणजे हे जिंकणं काही शक्य नव्हतं, 5 टेकड्यांनी वेढलेलं शहर. बिंबिसार राजा गौतम बुद्धाचा समकालीन होता.
त्याच्या काळात मगधाचे विस्तारवादी धोरण सुरू झाले. म्हणजे आपलं राज्य वाढवायचं, विस्तार करायचं हे धोरण सुरू झाले बिंबिसार राजाच्या काळात आणि गौतम बुद्धाच्या समकालीन बिंबिसार राजा होता. 5. वृज्जी किंवा वज्जी. नाव एकच, वृज्जी किंवा वज्जी. वृज्जी हा महाअठ्ठकुल म्हणजे 8 कुळांचा संघ होय. महाअठ्ठकुल म्हणजे 8 कुळांचा संघ. त्यामध्ये विदेह, लिच्छवी, वज्जी, शाक्य, ज्ञातृक इत्यादी कुळांचा समावेश होता. ही वेगवेगळी कुळं आहेत ती एकत्रित झाली म्हणजेच ती वृज्जी किंवा महाअठ्ठकुल. एकप्पन जातकथेतील, जातक कथा आहेत ह्या एकप्पन, यात वर्णनानुसार एकप्पन जातक कथेतील वर्णनानुसार वृज्जी संघाची राजधानी असणाऱ्या वैशाली हे नगर आहे. वैशाली राजधानी. नगराभोवती 3 कोट बांधलेले होते, तटबंदी होती. 3 कोट म्हणतात त्याला. तसेच नगराला 3 प्रवेशद्वारे आणि बुरुज होते. 3 प्रवेशद्वारे आणि बुरुज. अजातशत्रूने वृज्जी संघ जिंकून मगधामध्ये विलीन केला. आणि अजातशत्रू या मगधचा राजा त्याने हे सुद्धा जिंकून घेतलेलं आहे वृज्जी संघ आणि आपल्या मगध राज्यामध्ये विलीन करून टाकलेलं आहे. पुढचं पाहूया आपण 6. मल्ल. या महाजनपदाची राजधानी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात कुशीनार किंवा कुशीनगर, त्याचंच नाव कासिया इथे होती. राजधानी जी आहे उत्तर प्रदेशामध्ये गोरखपूर जिल्हा, कुशीनार किंवा कुशीनगर म्हणजेच कासिया इथे होती. मल्ल या महाजनपदाची राजधानी. गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कुशीनार येथे झाले आणि इथेच गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण म्हणजे मृत्यू झालेला आहे. परिनिर्वाण चैत्ये ताम्रपट्ट इति असा अभिलेख असलेला ताम्रपट इसवी सन पूर्व 5वे शतक येथील परिनिर्वाण स्तूपापाशी मिळाल. तिथे एक स्तूप आहे आणि त्या स्तूपावर ताम्रपट लिहिलेला आहे. अभिलेख म्हणायचं त्याला. तिथे लिहिलेलं आहे परिनिर्वाण चैत्ये ताम्रपट इति. उत्तर वैदिक काळात मल्ल जनपद राजसत्ताक होते म्हणजे तिथे राजा होता. नंतर तेथील राजसत्ताक पद्धतीत जाऊन त्याचे गणराज्यात रूपांतर झाले. गणराज्य म्हणजे लोकशाहीसारखं. मल्ल महाजनपदात पावा आणि भोगनगर ही आणखी 2 महत्त्वाची नगरे होती. पावा आणि भोगनगर ही 2 महत्त्वाची राज्य शहरं म्हणूया. जैन धर्मग्रंथातील वर्णनानुसार अजातशत्रूशी लढण्यासाठी मल्ल, लिच्छवी आणि काशी कोसल प्रदेशातील 18 गणराज्ये एकत्र येऊन एक संघ प्रस्थापित झाला होता. की अजातशत्रू मगधचा राजा याच्याशी लढण्यासाठी वेगवेगळे जनपद एकत्र आलेली आहेत, गणराज्य एकत्र आलेली आहेत. 18 गणराज्य एकत्र येऊन संघ प्रस्थापित केला होता. इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापर्यंत मल्ल महाजनपद मौर्य साम्राज्यात समाविष्ट झालेले होते. पुढे हे मौर्य साम्राज्यामध्ये समाविष्ट झालेले आहे महाजनपद. पुढचं महाजनपद आहे 7वं चेदी. या महाजनपदाचा विस्तार आताचे बुंदेलखंड आणि आसपासच्या प्रदेशात झाला होता. बुंदेलखंड आणि आसपासचा प्रदेश. शुक्तिमती किंवा सोत्थिवती हे चेदी महाजनपदाची राजधानी होती. शुक्तिमती किंवा सोत्थिवती. उत्तर प्रदेशातील बांदा या शहराच्या परिसरात प्राचीन शुक्तिमती नगर वसलेले होते असे मानले जाते. उत्तर प्रदेशामधलं बांदा शहर या परिसरात हे प्राचीन नगर वसलेलं होतं. शुक्तिमती. चेदी या महाजनपदाची राजधानी. पुढचं महाजनपद पाहूया आपण क्रमांक 8. वंश किंवा वत्स या महाजनपदाची राजधानी कौशांबी म्हणजेच अलाहाबाद जवळील कोसम येथे आहे. येथे होती. पुराणांमधील परंपरेनुसार गंगेला आलेल्या महापुरामुळे हस्तिनापूर उद्ध्वस्त झाले. आपण महाभारतामध्ये याचा उल्लेख आहे हस्तिनापूरचा. आणि हस्तिनापूर उद्ध्वस्त झालं गंगेला आलेल्या महापुरामुळे. आणि पांडवांचा वंशज निचक्षू या राजाने त्याची राजधानी कौशांबी येथे हलवली. त्यामुळे पांडवाचा जो वंशज होता त्या काळात निचक्षू त्याने आपली राजधानी कौशांबी येथे नेलेली आहे. कवी भास याने लिहिलेल्या
स्वप्नवासव दत्त या नाटकाचा नायक, स्वप्नवासव दत्त हे नाटक लिहिलेलं आहे कवी भास यांनी, आणि या नाटकाचा नायक वत्स महाजनपदाचा राजा उदयन, राजा होता उदयन. हा राजा बिंबिसार यांच्या समकालीन होता, बिंबिसारच्या समकालीन राजा. या नाटकाचा नायक होता स्वप्नवासव दत्त, उदयन राजा, वंश किंवा वत्स या महाजनपदाचा. 9. कुरु. या महाजनपदाची राजधानी इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण येथे होती. राजधानी इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण. दिल्लीजवळचे इंद्रपत येथे प्राचीन इंद्रप्रस्थ वसलेले होते. दिल्लीच्या जवळचं इंद्रपत येथं होतं इंद्रप्रस्थ. जातक कथांमधील उल्लेखांच्या अनुसार इंद्रप्रस्थाचे राजे युधिष्ठिर गोत्राचे होते. युधिष्ठिर गोत्राचे होते, त्यांचं गोत्र होतं, हे गोत्राचं नाव आहे, कुल म्हणता येईल त्याला, कुल आणि गोत्र. कुरु. 10वं महाजनपद आहे पांचाल. या महाजनपदाचे उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे 2 भाग होते. उत्तर आणि दक्षिण 2 भाग. भागीरथी नदी या दोहोंना विभागणारी नैसर्गिक सीमारेषा होती. दोन्हींच्या मधून भागीरथी ही मोठी नदी वाहत होती आणि ही नैसर्गिक सीमारेषा होती. पांचालचे 2 भाग. उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील अहिच्छत्र म्हणजे रामनगर जवळ ही उत्तर पांचालची राजधानी. उत्तर पांचालची राजधानी अहिच्छत्र. फारुखाबाद जिल्ह्यातील कांपिल्य म्हणजे कांपिला येथे दक्षिण पांचालची राजधानी. दक्षिण पांचालची राजधानी कांपिल्य. उत्तर पांचालाच्या प्रदेशावरील स्वामित्वासाठी कुरु आणि पांचाल या दोन्ही महाजनपदामध्ये सतत लढाया होत असत. आणि उत्तर भागावर उत्तर पांचालचा जो प्रदेश आहे तो भाग आपल्या ताब्यात घेण्यासाठी कुरु आणि पांचाल या दोन्हीही महाजनपदांच्यामध्ये सतत लढाया होत असत. सुरुवातीला राजसत्ताक असलेल्या पांचाल महाजनपदाचे रूपांतर नंतर संघराज्यात झाले आणि पांचालचं रूपांतर नंतर संघराज्यामध्ये झालेलं आहे. सुरुवातीला मात्र ते राजसत्ताक होतं, म्हणजे तिथे राजा होता, नंतर संघराज्य झालेलं आहे. पुढचं महाजनपद आहे 11 मत्स्य. या महाजनपदाची राजधानी विराटनगर ही आजच्या राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील बैराट येथे होती. जयपूर जिल्हा आणि बैराट हे ठिकाण आजचं. विराटनगर ही राजधानी. हे महाजनपद पुढे मगधामध्ये विलीन झाले. मगधमध्ये ते विलीन झाले. मगधच्या राजाने जिंकून घेतलं मत्स्य. बैराट येथे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. शिलालेख आहेत सम्राट अशोकाचे बैराट येथे. यानंतरचं महाजनपद आहे 13 क्रमांकाचं अश्मक किंवा अस्सक. या महाजनपदाची पोटली ही राजधानी होती. याचा उल्लेख मागे पण आलेला आहे. पोटली हे महाजनपद काही काळ काशी महाजनपदाचे मांडलिक राज्य असावे असे दिसते. म्हणजे काशी महाजनपदाच्या मांडलिक असावं, त्याच्या अंतर्गत असावं असं आढळून आलेलं आहे. पुढे 14 क्रमांकाचं महाजनपद आहे अवंती. या महाजनपदाचा विस्तार मध्य प्रदेशामध्ये माळवा, निमाड आणि त्यालगतचा प्रदेश यामध्ये झालेला होता. मध्य प्रदेश, माळवा, निमाड आणि त्यालगतचा प्रदेश. अवंती जनपदाचे उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती असे 2 भाग होते. इथे पण उत्तर आणि दक्षिण 2 भाग. उत्तर अवंतीची राजधानी उज्जैनी किंवा उज्जैन आणि दक्षिण अवंतीची राजधानी महिष्मती. त्याचंच नाव आहे मांधाता. खांडवा जिल्ह्यामध्ये आहे. महिष्मती किंवा मांधाता येथे होती. अवंतीचा राजा प्रद्योत. अवंतीचा राजा होता प्रद्योत. हा गौतम बुद्धाचा समकालीन होता. इसवी सनापूर्वी 4थ्या शतकात अवंती महाजनपद मगध साम्राज्यात विलीन झाले. हे महाजनपदसुद्धा मगध साम्राज्यात विलीन झालेले आहे. अवंतीसुद्धा. 15 नंबरचा आहे महाजनपद गांधार. या महाजनपदाचा विस्तार काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशांमध्ये झालेला होता. काश्मीर, अफगाणिस्तान. तक्षशिला ही राजधानी होती. पुक्कुसाती किंवा पुष्करसारीन हा गांधारचा राजा बिंबिसाराचा समकालीन होता. पुष्करसारीन किंवा पुक्कुसाती, आणि त्याने बिंबिसाराबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केलेले
होते, राजनैतिक संबंध प्रस्थापित केलेले होते. इसवी सनापूर्वी 6व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत गांधार महाजनपद पर्शियन सम्राट दार्युशू पहिला याने जिंकून घेतले. पर्शियन सम्राट जो आहे दार्युश याने जिंकून घेतलेलं आहे. इराणमधील बेहिस्तून येथील शिलालेख सापडलेला आहे इराणमध्ये बेहिस्तून येथे. इसवी सनापूर्वी 516 गांधाराचा उल्लेख पर्शियन साम्राज्याचा भाग म्हणून केलेला आहे. गांधार पर्शियन साम्राज्याचा भाग म्हणून उल्लेख सापडलेला आहे. यानंतर 16वं महाजनपद आहे कंबोज. या महाजनपदाचा उल्लेख प्राचीन साहित्यात गांधाराच्या जोडीने येतो. राजपूर किंवा राजौरी ही त्याची राजधानी. कंबोजची राजधानी राजपूर किंवा राजौरी. उत्तम घोडे आणि घोड्यावर स्वार होऊन युद्ध करण्याचे कौशल्य यांच्यासाठी कंबोज येथील योद्धे प्रसिद्ध होते. इथले योद्धे प्रसिद्ध होते उत्तम घोडेस्वार म्हणून आणि घोडे पण प्रसिद्ध होते इथले. सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळेस कंबोजच्या लोकांनी त्याचा प्रतिकार केला होता आणि कडवा प्रतिकार केला होता सिकंदरचा कंबोजच्या लोकांनी. ग्रीक इतिहासकारांनी उल्लेख केलेले अस्पासियोय म्हणजे अश्वायन हे कंबोज महाजनपदाचा भाग होते. सम्राट अशोकाच्या लेखांमध्ये त्याचा उल्लेख राज म्हणजे राजा नसलेले म्हणजेच गणराज्य पद्धती असलेले असा केलेला आहे. गणराज्य पद्धती कंबोजमध्ये होती. राजा नसलेले राज्य म्हणजे अराज असा उल्लेख आठवतो सम्राट अशोकाच्या शिलालेखांच्या मध्ये. आता पाहूया आपण महाजनपदे आणि त्यांच्या राजधानीची नगरं. काशीची राजधानी वाराणसी, कोसलची श्रावस्ती, अंगची चंपा, मगधची गिरिव्रज राजगृह, वृज्जी किंवा वज्जीची वैशाली, मल्लची मालव, कुशीनार किंवा कुशीनगर, चेदीची शुक्तिमती सोत्थिवती, वंशची वत्स किंवा कौशांबी. ही नावं लक्षात ठेवा, वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या मध्ये येतात. 9 कुरुची इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण. 10 उत्तर पांचालची अहिच्छत्र, दक्षिण पांचालची कांपिल्य. 11 मत्स्यची राजधानी विराटनगर, शूरसेनची मथुरा, अश्मक किंवा अस्सकची पोटली, पोतन किंवा पोदन असं नाव. 14 अवंती, उज्जैनी किंवा आणि महिष्मती, उत्तर आणि दक्षिणची उज्जैनी आणि महिष्मती. गांधारची तक्षशिला आणि कंबोजची राजपूर. अशा प्रकारे या राजधान्या होत्या. आता आणखी माहिती घेऊया, हे समजून घ्या. व्यापार आणि उत्पादन व्यवस्थेच्या साखळीमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध घटकांचे संघटन आणि त्यामधील कार्यपद्धती यासाठीच्या गरजांमधून हडप्पा संस्कृतीच्या नागरी केंद्रांचा उदय झाला. ही नागरी केंद्र का निर्माण झाली तर उत्पादनाची व्यवस्था ती साखळी, उत्पादन निर्माण करणं आणि ती विक्री करणं, त्यासाठी मग संघटन करणं, कार्यपद्धती अशा गरजा निर्माण झाल्या आणि त्यातून हडप्पा संस्कृतीच्या नागरी केंद्रांचा उदय झाला. हडप्पा काळातील राज्यप्रणाली आणि त्या अनुषंगाने असलेल्या प्रशासन व्यवस्थेसंबंधी मात्र अजूनही संदिग्धता आहे. म्हणजे शंका आहे की त्या काळातली प्रशासन व्यवस्था, राज्यप्रणाली याबाबतचे डिटेल्स नाहीत. दुसऱ्या नागरीकरणाच्या काळाच्या संदर्भात मात्र प्रत्येक महाजनपदाचे भौगोलिक स्थान आणि त्याच्या राजधानीचे नगर, महाजनपदातील दुसऱ्या नागरीकरणाच्या काळामध्ये या गोष्टी माहीत झाल्यात. भौगोलिक स्थान, राजधानीचे नगर आणि महाजनपदातील इतर नगरे इत्यादींची माहिती विविध ग्रंथांमधून मिळते. उदाहरणार्थ गौतम बुद्धांच्या जीवनकाळात त्यांनी ज्या ज्या नगरांना भेट दिली त्या नगरांची आणि तेथील प्रशासनांची माहिती, तसेच जातक कथांमधूनही महाजनपदांमधील विविध नगरांची माहिती मिळते. म्हणजे याचा पुरावा मिळतो. गौतम बुद्धाच्या जीवनकाळामध्ये जिथे भेट दिली ते नगरांची माहिती, प्रशासनांची माहिती जातक कथांमधूनही माहिती मिळते. तसेच गौतम बुद्धांच्या समकालीन राजांची नावे, म्हणजे गौतम बुद्धाच्या काळामध्ये जी राजे होते राजांची नावेही बौद्ध साहित्याद्वारे कळतात. त्यामध्ये गौतम बुद्धांच्या भ्रमंतीच्या अनुषंगाने आलेले भौगोलिक तपशील हे विश्वासार्ह आणि प्राचीन भारताच्या इतिहास लेखनासाठी विश्वासार्ह मानले जातात. अधिक विश्वसनीय आहेत हे सगळे माहिती जी आहे, कारण गौतम बुद्ध जिथे जिथे भ्रमंती केली म्हणजे फिरले
त्या अनुषंगाने राजांची नावं, नगरांची नावं, भौगोलिक तपशील ही अतिशय विश्वसनीय आहे, कारण ती इतिहासात लिहून ठेवलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.